पश्या, भावा, तू एक नंबर काम केलंस माझ्यासाठी माहितीये. अरे तू कल्पना मी करू शकत नाहीस. पश्या, तुझं उपकार मी जिंदगीभर विसरू शकत नाही. पण आज लय भारी वाटते रे. लय दिवसात बोललो शितली बरोबर. काय म्हणाली? खुश होती. पण मी तिच्यावर लय अन्याय केला रे. सारखं पटकून राहायचो. कारण मला भीती वाटायची माहितीये. वाटायचं तिच्यात गुंतत राहिलो तर. पश्या, मी जरी असं तुटक वागलो ना तर तिचं प्रेम कमी झालं नाही रे. अरे यालाच तर प्रेम म्हणतात. कदाचित. अजिंक्य, एक गोष्ट सांगू? बोल की बाबा. तू एवढा तुटक वागूनही ती तुझ्याशी चांगली वागली. याचा अर्थ ती तुझ्या आयुष्यातून तुझ्यापासून कधीच लांब जाणार नाही. ती तुझ्यासाठी काही करू शकते. हो, पण सध्या तरी दोघात मैत्री. म्हणजे तुम्ही एकमेकांशी. पश्या, आम्ही आमच्या नात्याला अजून नाव दिलं नाही. पण एक गोष्ट नक्की, मैत्रीपेक्षा ना आमच्या दोघात काहीतरी आहे. अरे मग बोल ना तिला. सध्या तरी तिच्याशी बोलणंच भारी वाटते. अर्ध्या दिवसात बोलणं. आणि ती तू फोन दिला नसतास ना तर रविवारशिवाय बोलणं बी झालं नसतं. अरे मला तुला एक विचारायचं होतं. ही लिस्टची काय भानगड आहे? अरे ते वय, अरे तू बी असशील. अरे सांग तरी. अरे काय नाही, तिनं माझ्याबरोबर काय काय बोलायचं ना ह्याची सगळी लिस्ट काढून ठेवली. काय सांगतोस? अरे तिला असं वाटत असणार माझ्याशी बोलताना एकही गोष्ट विसरू नये. भारी रे शीतल. भारी, नुसती भारी नाही, लय भारी. अशी मुलगी भेटायला नशीब लागतं. म्हणूनच अरे लय मनात आणलं लांब जाऊ लांब जाऊ. पण नाही, जेवढं लांब जातोय ना तेवढं जवळ येते. अजिंक्य, मी काय म्हणतो, बोल की. आपण जे लपून छुपून करतोय कुणाला संशय तर येणार नाही ना? अरे संशयाला संशय येण्यासारखं काहीतरी घडायला लागतं. म्हणजे म्हणजे बघ, संशय येईल असं काय आपण वागायचंच नाही. नक्कीच किती भेटेल राहुल्या. काही प्रकार आता माझ्या डोक्यावरून चालले. नाहीतर काय मग. अरे ये नंतर नेऊ. अरे तुला काय सांगू बाबा आता. ओए यारो, उनकी तो हद ही होगी. एक दूसरे से ऐसे बात करो जैसे प्यार व्यार का चक्कर हो. भाई देख लो, आजकल बड़ा चलता है. हाँ. हे गप्पे. इतक्या तुम्ही काय काळजी करू नका. अरे मी असला वॉच ठेवतो ना, नात खुळाच नुसतं बघा तुम्ही. राहुल ननको ಏನ್ ತೆಳಂಗಿಲ್ಲ. याला सांगा चल. हा हा गोतान 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 गोतान. शीतलताई ऊस काढू दे ना. काय चिंटर पिंटर ऊस पाहिजे वय. हो थांब. ही जरा काय बास का अजून एक दे ना. हाय का आता.
पण यो शेवटचा. आ. योगी आता जावा घरला, अभ्यास करा जा. ए पुरी ठेव बरं ऊस. का हो? काय झालं म्हणजे मालक झालीस का? मालक कशाला असाय पाहिजे? 2च तर कांडी घेतल्यात. अगं 2-2 म्हणलं तर माझी ट्रायली संपल ना. अहो काय संपत बिंपत नाही. आमच्या घरी बी 5 एकर ऊस आहे, कळलं का? जा घरी जाऊन खा जा. हो काका, ऊसाला कधी नाही म्हणायचं नसतं. नाहीतर काय? नाहीतर ऊसातला गोडवा कमी होतो आणि कारखान्यात काट्या वजनाला बी कमी भरल ऊस. असं पण असतंय व्हय? आता कसं? घ्या की अजून एक देऊ का? नाही नको, बास झालं. नाही ठीक आहे. जम्या हाँ भैया. काय गॉर्जियस दिसती र माझी शीतल. वय पण भैया, शीतल भाभी जरा जास्तच खुश आहे असं नाही वाटत? होय होय. भैया नक्कीच काहीतरी गडबड आहे. जमे ऊसानं फुकळून काढे ना. या ज्या बोलती त्यात पॉइंट आहे. होय होय. जमीर बोल काय पॉइंट आहे. भैया अहो, म्हणजे मला काय म्हणायचं आहे, शीतल भाभी नॉर्मल झाल्या म्हणजे तिचं आणि आजाचं बोलणं झालं असणार. देर यू आर. मी काय म्हणतो ऐकून तर घ्या. काय अहो भैया, म्हणजे असं काहीतरी झालं असणार कसं? की शीतलनं आजीचा नाद सोडला असणार. देर यू आर. जमे आम्हाला ऐकायला तेच आवडतं जे आम्हाला आवडतं. बरं झालं बाई पाणी आणलंस. दमले बाई. फेडरेशनचा अध्यक्ष झाल्यापासून का नाही जीवाला दमच नाही. सारखं आपलं हिकडून तिकडं आणि तिकडून हिकडं काय ना काय हायच. तुला तर लयच काम असतील ना ग. अहो फेडरेशनचं अध्यक्षपद म्हणजे साधं वाटतंय व्हय तुम्हाला? अहो लय मोठा मान आहे त्यो. कुठं असतो त्यो मान? बोललात का कुचक? अगं तसं नाही, तूच म्हणत असतीस ना लय मान असतोय, लय मान असतोय. जीजी सगळ्या गावात मान आहे मला, ह्या घरात सोडून. असू दे बाई, आता तेवढं स्वयंपाकाचं काहीतरी बघा. फेडरेशनचं काम बी मीच बघायचं, घरातलं बी मलाच बघायला लागतंय. काय नको बघूस, तेवढं स्वयंपाकाचं बघ. जेडीनं केलं नाही वय स्वयंपाक? अगं बाकीचं सगळं झालंय, भाकऱ्या तेवढ्या राहिल्यात. हे काय आता करायलाच घेते.